तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ऑपरेशन्स ऑन सेट. तर सेट तर आपण बघितला आहे. सेटमध्ये काय असते, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स असते किंवा एलिमेंट्स असते. ॲक्च्युली काय असते, कलेक्शन ऑफ एलिमेंट्स, कलेक्शन्स ऑफ एलिमेंट्स. त्या कलेक्शनची खासियत काय असते, कलेक्शनची खासियत काय, त्याच्यामध्ये काय असते, सेम प्रॉपर्टी असते. काय असते, सेम प्रॉपर्टी. आपण त्याला बघितलं आहे, 3 प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. कुठल्या कुठले प्रकार आहे, पहिले तर रोस्टर फॉर्म, ज्यात आपण सगळे सेट लिहितो. उदाहरणार्थ माझ्याकडे एक सेट आहे ए, ठीक आहे. याला मध्ये लिहिलं 1 2 3 4 5 6. हा माझा सेट झाला ए. एक दुसरा सेट आहे समजा यू. तर यू म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट, ज्यामध्ये सगळं असते. यात मी लिहिलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे माझं युनिव्हर्सल सेट आहे. हा कुठला फॉर्म झाला, रॉस्टर फॉर्म, ठीक आहे. आता ऑपरेशन ऑफ सेटमध्ये ॲक्च्युली करतो काय आपण, ऑपरेशन ऑफ सेटमध्ये आपण काय करतो की सेटवर काय काय होऊ शकते आपण त्याच्यावर फोकस करतो. याच्या आधी आपण काय बघितलं होतं की वेन डायग्राम कशी तयार करायची, ठीक आहे. आता आपण ऑपरेशनमध्ये काय बघणार आहे की या वेन डायग्रामचं करायचं काय. तर सगळ्यात पहिलं जे ऑपरेशन आहे ते आधी आपण बघू, एकदम सिम्पलचं, की सबसेट काय असतात. ठीक आहे. पहिलं ऑपरेशन आपलं आहे की सबसेट काय असतात. सबसेट म्हणजे काय, एकदम साधी डेफिनेशन आहे की ऑलरेडी पाहिजे. सब म्हटलं म्हणजे काय, काहीतरी सबऑर्डिनेट आहे, म्हणजे खालचा आहे काहीतरी. आणि सेट म्हणजे काय, एक सेट आहे. तर एक सेट तयार करायचा आहे, पण कसा, खालचा सेट तयार करायचा. सबसेटचा अर्थ काय होते, अ सेट फॉर्म किंवा मेड बाय, तयार केलेला, फॉर्म बाय टेकिंग ऑल or some elements from a given set. आता लिहायची पद्धत कशी आहे, सबसेटचा सिम्बॉल अशा प्रकारचा आहे, असा झोपलेला यू, ठीक आहे. सॉरी, अशा प्रकारचा सिम्बॉल आहे. आता नॉर्मली आता बघा याला लिहायचं कसं, पहिलं सबसेटमध्ये उदाहरणार्थ आपण पहिला सेट काय लिहिला आहे, ए सेट लिहिला आहे आणि यू लिहिला आहे. समजा जर हा माझा असेल सेट यू, या यू सेटमध्ये किती नंबर्स असणार, आणि हा सेट असेल ए, याच्यामध्ये किती नंबर असणार. यूमध्ये असेल 10 नंबर आणि एमध्ये काय असेल 1 2 3 4 5 आणि 6. आणि युनिव्हर्सल सेटमध्ये काय काय आहे, बाकीचे उरलेले नंबर ते किती होते, 6 7 8 9 आणि 10. आता बघा युनिव्हर्सल सेट म्हणजे या बॉक्सच्या आतमध्ये जे काही असेल तो आपला युनिव्हर्सल सेट झाला. या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, जेवढे एलिमेंट आहे सगळे चेक करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हा आपला यू झाला, ठीक आहे. आणि सेट ए काय म्हटलं आहे, फक्त ह्या येलो कलरचा सेट जो आहे तो आहे सेट ए. तर 1 2 3 4 5 6 हा झाला आपला सेट ए. तर सबसेटचा अर्थ काय होते की मी एक ए सेट तयार केला. कसा तयार केला की यू मधले काही एलिमेंट घेतले. यू सेट इज मेड फ्रॉम सम एलिमेंट ऑफ यू, सम एलिमेंट्स ऑफ यू. यू मधले काही एलिमेंट घेऊ आपण, काय बनवले, एक सेट बनवला. तर आपण काय म्हणणार, ए इज अ सबसेट ऑफ यू. कारण की यू मध्ये किती होते, 10 एलिमेंट, त्यातले आपण 6 एलिमेंट घेऊ, काय बनवला, एक नवीन सेट बनवला. ए इज अ सबसेट ऑफ यू. आता साधी गोष्ट आहे, काही काही गोष्टी आपण लक्षात ठेवू. जर समजा मी यातून सगळे एलिमेंट घेतले, नाही बाबा दुकानातलं सगळंच पाहिजे, मग सगळे एलिमेंट घेतले तर एक नवीन सेट बनणार बी. आणि त्या बीमध्ये काय राहणार आहे, सगळे एलिमेंट राहणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सगळेच एलिमेंट घेतले. आपली डेफिनेशन काय, जर तुम्ही युनिव्हर्सल सेटमधला किंवा ह्या मोठ्या सेटमधले कुठलेही एलिमेंट घेतले तर काय बनते, एक सबसेट बनते. बघा डेफिनेशनमध्ये एक वर्ड आहे ऑल. जर सगळेच घेतले आपण एलिमेंट तर आपण काय म्हणणार की बी पण काय झाला, हा यूचा सबसेट झाला. पण याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला काय की दोघांचे एलिमेंट सारखेच आहे. दोघांचे एलिमेंट जर सारखे असेल तर आपण काय म्हटलं आहे, इक्वलिटी ऑफ सेट. सेट काय असतात, इक्वल. जर इक्वल असेल तर दोघांच्यामध्ये इक्वल टू साईड पण येईल. हा सबसेट पण आहे आणि इक्वल पण आहे. पण इथे बघा काय, इथे इक्वल आहे का, इक्वल नाही आहे. तर जेव्हा दोन सबसेट काढल्यावर सेट इक्वल नसतं आपण त्याला म्हणतो प्रॉपर सबसेट.
हा काय झाला प्रॉपर सबसेट. का बरं प्रॉपर आहे? कारण की त्यांनी त्यातले खरंच काहीतरी एलिमेंट घेतले, पुरेच्या पुरे घेतले नाही. आणि का मराठीत आपले मन आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे पूर्णच्या पूर्णच घेऊन घेतला सपोज, तर असे लोक चांगले असते का? चांगले नाही. मग अशा लोकांना आपण काय म्हणतो? इम्प्रॉपर सेट. हा काय झाला आपला इम्प्रॉपर सेट. नॉट सेट, इम्प्रॉपर सबसेट. सबसेट तर आहे पण तो कसा आहे? इम्प्रॉपर आहे. आणखी एक गोष्ट, समजा यातून मी काहीच नाही घेतलं. जर मी दुकानात गेलो आणि असंच पुरं सेट पडला आपल्या कपड्याचा आणि त्यातून मी एकही घेऊन नाही आलो, तर काय घेऊन आलो? ॲक्च्युली नथिंग म्हणजे झिरो घेऊन आलो, काहीच नाही घेऊन आलो. म्हणजे कुठलाही सेट असू द्या, त्या सेटमधून जर मी काही घेऊन नाही आलो तर मी तिथून काय घेऊन आलो? 5 घेऊन आलो. 5 म्हणजे काय होते? एक नल सेट घेऊन आलो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? एलिमेंट काहीही घेऊन नाही आलो मी. तर प्रत्येक सेटमध्ये काय असणार आहे? एक नल सेट असणार आहे. जर मी काहीही घेऊन नाही आलो तर एक आपल्याकडे एक नवीन गोष्ट आली. काय नवीन गोष्ट आली? की 5 म्हणजे नल सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक सेटचा काय तो सबसेट आहे. सेकंड, एक एलिमेंट जसं आपण यू बघितला, या यू मधले जर मी सगळे एलिमेंट घेतलेत, नवीन सबसेट बनला ना बी. म्हणजे जो यू आहे तोच बी आहे. म्हणजे यू काय झाला? यूचा सबसेट. बरोबर आहे ना? गंगाधरी शक्तिमान आहे, तर यू आणि यू सारखेच झाले. तर यूचा काय झाला? सबसेट. म्हणजे इच सेट इज अ सबसेट ऑफ इट्स सेल्फ. तर इच सेट इज सबसेट ऑफ इट्स सेल्फ. याचा अर्थ काय? की ए हा एचा सबसेट आहे, यू हा यूचा सबसेट आहे, बी हा बीचा सबसेट आहे. आता पण कुठल्या टाईपचा सबसेट आहे? हे इम्प्रॉपर सबसेट आहे. कुठल्या? इम्प्रॉपर सबसेट आहे. ठीक आहे. तर सबसेटचा अर्थ समजला. जो आपण त्यातले काही पोर्शन घेऊन एक नवीन सेट बनवतो त्याला आपण काय म्हणतो? सबसेट. तर उदाहरण, तर आणखी एखादी उदाहरण बघू आपण. समजा आपल्याकडे हा एक सेट आहे ABCDE. ठीक आहे. आणि हा सेट कशापासून बनला आहे? एकच दुसऱ्या सेटपासून बनला आहे. दुसरा सेट आपण इथं लिहू EFGHIJK. तर हा माझ्याकडे ए सेट होता. याच्यापासून मी एक नवीन नाव दुसरं काहीतरी देऊ आपण याला. ठीक आहे. हा माझ्याकडे होता एक्स नावाचा सेट होता आणि एक्स नावाच्या सेटपासून मी काही एलिमेंट घेऊन वाय सेट बनवला. ठीक आहे. म्हणजे आता काय म्हणणार मी? माझ्याकडे एक्स होता, एक्समधले कुठे एलिमेंट होते? ए होता, बी होता, C D E F G H I J K. तर हा माझा एक्स होता. एक्समधला मी काही पोर्शन काढून काय बनवला? वाय बनवला. कोणता पोर्शन घेतला? A B C D आणि E. म्हणजे हा जो ABCD मी हा सेट बनवला आहे, हा सेट काय झाला? हा जो सेट बनवला आहे हा सेट काय केला आपण? या एक्समधून काढून घेतलेला आहे. म्हणजे आपण काय म्हणणार? की y इज अ सबसेट ऑफ x. आता इक्वल टू द्यायची गरज आहे का? नाही, कारण हा कसा आहे? प्रॉपर सबसेट आहे. का बरं प्रॉपर सबसेट आहे? कारण की त्यांना सगळे एलिमेंट यूज केलेले नाही. प्रॉपर सबसेट आहे. मग बेसिक गोष्टी बघा आपल्याला काय काय समजल्या, समजून घ्या बरोबर. काय येतं? ऑपरेशन ऑफ सेटमध्ये सगळ्यात पहिले आपण बघतो सेट, सबसेट. सबसेट काय असते? कुठल्याही एका सेटमधून ऑल ऑर सममध्ये शून्य पण येते, काहीच नाही घेऊन आलो. ऑल ऑर सम एलिमेंट जर आपण सिलेक्ट करतो आणि त्याचा एक नवीन सेट बनवतो तर आपल्याला काय मिळते? एक सबसेट मिळते. सबसेट म्हणजे आता उदाहरणार्थ हा पूर्ण यू सेट होता. येथे 1 पासून 10 पर्यंत सगळे नंबर होते. त्यातले आपण 6 नंबर एका सेटला देऊन दिले, तो त्याचा सबसेट झाला. याच्याने 2 टाईपचे सबसेट असतात, एक प्रॉपर आणि एक इम्प्रॉपर. प्रॉपरची कंडिशन काय? सगळे एलिमेंट यूज नाही करायचे. आणि इम्प्रॉपर कशाला म्हणतात? जिथं आपण सगळे एलिमेंट यूज करतो. ठीक आहे. पण तो पण सबसेट आहे. लॉजिकने आपल्याला काय माहीत पडलं? की 5 पण काय झाला? हा एक प्रत्येक सेटचा सबसेट झाला. आणि प्रत्येक सेट काय असते? त्याचा सबसेट. कारण की त्याच्यामधले सगळे एलिमेंट घेऊन आपण त्यालाच विकायचे. बरोबर. हे आपण काय बघितलं? एक एक्झाम्पल. ठीक आहे. तर तुम्हाला हा कंडिशन समजली असेल असं होप करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत ही गोष्ट शेअर करा. त्यांना पण शिकायला मजा येईल. थँक्यू.